आणि यानंतर मुंबईतून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येते। मुंबईत काही काळासाठी मोनोरेल बंद ठेवण्यात येईल। एमएमआरडीएचे प्रमुख संजय मुखर्जी यांनी ही माहिती दिली। एबीपीच्या कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी ही घोषणा केली। सततच्या तांत्रिक बिघाडामुळे हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे ही मुंबईमधली एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। जे मोनोरेलने प्रवास करतात त्यांच्यासाठी देखील ही अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने मोनोरेल बाबतच्या तक्रारी देखील आल्या होत्या। भर पावसामध्ये देखील ही मोनोरेल बंद पडलेली होती। अनेकांचा श्वास देखील या मोनोरेलमध्ये गुदमरलेला होता आणि त्यानंतर देखील काही दिवसानंतर अगदीच 1 ते 2 दिवसांपूर्वी देखील पुन्हा एकदा मोनोरेलमध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झाल्याची देखील तक्रार आली होती आणि सातत्याने याच सगळ्या तक्रारी येत असल्यामुळे आता एमएमआरडीएचे प्रमुख संजय मुखर्जी यांनी एबीपीच्या कॉन्क्लेव्हमध्ये मोठी घोषणा केलेली आहे। सततच्या तांत्रिक बिघाडामुळे आता मुंबईत काही काळासाठी मोनोरेल ही बंद ठेवण्यात येईल। ही एक महत्त्वाची घोषणा एबीपीच्या कॉन्क्लेव्हमध्ये एमएमआरडीएचे प्रमुख संजय मुखर्जी यांनी केलेली आहे। सततचे तांत्रिक बिघाड हे मोनोरेलमध्ये सातत्याने होत असतात आणि याबाबत मुंबईकरांनी देखील मोनोरेलबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेल्या होत्या। काही तक्रारी देखील सातत्याने केलेल्या होत्या आणि गेल्या काही दिवसांपूर्वी देखील या मोनोरेलबाबतचा एक मोठा अपघात हा होता टळलेला होता। परंतु एक मोठी घटना घडलेली होती तांत्रिक बिघाडामुळे। ज्यावेळेला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस बरसत होता त्या दरम्यान जवळपास 3 ते 4 तास खचाखच भरलेली मेट्रो ही बंद पडलेली होती। अनेकांचा श्वास देखील गुदमरलेला होता आणि त्यानंतर आता ही एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे। अक्षय, अतिशय महत्त्वाचा आणि हा मोठा निर्णय असणार आहे, काय सांगशील याबद्दल? यामध्ये आपल्या एबीपी न्यूजच्या कॉन्क्लेव्हमध्ये एमएमआरडीएचे जे आयुक्त आहेत त्यांनी ही माहिती दिली आहे की काही काळासाठी का होईना पण मोनोरेलचं ऑपरेशन्स किंवा सर्व्हिस ज्या आहेत त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता याच्या मागे अनेक कारणं असू शकतात। एक तर महत्त्वाचं तांत्रिक बिघाड वाढलेले आहेत आणि ज्याच्यामुळे प्रवाशांच्या जीवाला सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता। आधी जर आपण पाहिजे ज्यावेळी ही मोनोरेल सुरू होती त्यावेळी एका वेगळ्या कंपनीकडे या मोनोरेलचं ऑपरेशन, मोनोरेलचे डबे, त्यांचं एकूण मेंटेनन्स हे सगळ्या गोष्टी होत्या। मात्र आता ही मोनोरेल जी आहे ती एमएमआरडीएच्या अंतर्गत चालती आहे। त्यामुळे एमएमआरडीएनी हा निर्णय घेतलेला असू शकतो की ज्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये कदाचित आता ही तारीख जी आहे किंवा कोणत्या काळासाठी ही बंद राहणार हे माहिती नाहीये। मात्र त्यांनी खूप मोठी आपल्याला बातमी दिलेली आहे की सध्या तरी काही काळासाठी मोनोरेलचं ऑपरेशन हे बंद ठेवण्यात येईल। मग त्यामध्ये नक्कीच त्यामुळे स्वाभाविकच या सगळ्याची अंमलबजावणी कशी होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु मोनोरेल बाबत ही एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। मोनोरेल काही काळासाठी बंद राहणार असल्याचं एमएमआरडीएचे प्रमुख संजय मुखर्जी यांनी एबीपीच्या कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे, तशी घोषणा केलेली आहे।